नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत पालघर जिल्ह्यातील आशेरीगड हा किल्ला बघण्यासाठी। रात्री 2 वाजता मुंबई अहमदाबाद हायवेवरती एक छोटासा टी ब्रेक घेतला। महामार्गावरून 800 मीटर आतमध्ये खोडकोना हे छोटेसे पण टुमदार असे आदिवासी गाव या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे। साधारण 15-16 घरांच्या या टुमदार आदिवासी गावात लक्ष्मण यांनी राहायची आणि खाण्याची खूप छान व्यवस्था केली। सकाळी गावातून सूर्योदय बघून मग किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झालो। गावापासून 100 मीटर पुढे घनदाट जंगल चालू होत असल्याने बिबट्यापासून सावध राहायच्या पाट्या सरकारतर्फे सगळीकडे लावलेल्या होत्या। पालघर विभागात जे अनेक लहान मोठे किल्ले आहेत त्याच्यातला दादा वाटावा हा आशेरीगड असा किल्ला आहे। याचा आकार प्रचंड असल्याने हा किल्ला खूप बुलंद वाटतो। गावात आता पाणी, कोल्ड्रिंक व छोटे मोठे खाद्यपदार्थ मिळतील असे एक दुकान झाले असून तिथूनच पुढे किल्ल्याचा मार्ग आहे। जाताना वाटेत गड किल्ले संवर्धन यांच्यातर्फे व सरकारतर्फे अशा पाट्या लावण्यात आलेल्या आहेत। गावापासून लगेच पुढे घनदाट जंगलामध्ये आपली वाट सुरू होते। आता इथे संवर्धनाचे काम सुरू आहे व थोड्याच दिवसात इथे पायरी मार्ग सुद्धा बांधला जाणार आहे। गर्द जंगल असल्यामुळे आपल्याला उन्हाचा त्रास व थकवा जाणवत नाही। वातावरण गार व थंड असते। साधारण गडाची चढाई सुरू होण्यासाठी 1 तास अतिशय सोप्या सरळ दगडी मार्गाने आपल्याला चालायला लागते। वाटेत अशा प्रकारचे बाकडे बांधलेले आहेत, त्यामुळे तुम्ही बसून निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता। सुंदर अशा या वाटेने चालताना आपण निसर्गात हरवून जातो। वाटेत एका जागी मचाण व बसण्यासाठी बेंचेस बांधलेले आहेत। साधारण 1 तासाच्या सपाटीवरून चालल्यानंतर आपण एका खिंडीत येऊन पोहोचतो। ही खिंडीची चढाई मात्र दमवणारी असून साधारण 45 मिनिटे ते 1 तास आपल्याला या खिंडीतून दगडी मार्गाने वर चढायला लागतो। आशेरीगड हा किल्ला शिलाहार वंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे, त्यामुळे गडाचे आयुर्मान साधारण 800 वर्षे आहे असे अनुमान निघते। पुढे पोर्तुगीजांनी हा गड ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी केली आणि पेशव्यांनी 1737च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला। 1818 नंतर तो इंग्रजांच्या हाती गेला असा उल्लेख आढळतो। खिंड चढून पहिल्या गडमाथ्यावर आल्यानंतर तिथून आपल्याला पालघर जिल्ह्यातील अनेक सुंदर डोंगर रांगांचा सुंदर असा नजारा दिसतो। याच घाटमाथ्यावरून वर चढताना आपल्याला एक छोटीशी अशी हा मार्ग घडवणारे श्री गोविंद भंडारी यांची 2024 साली बांधलेली एक स्मृतिशिळा दृष्टिक्षेपात येते। इथून पुढे दगडी पायऱ्या असलेला मार्ग सुरू होतो। हा मार्ग खूप सुंदर असून या मार्गाच्या सुरुवातीला एक भुयार दृष्टिक्षेपात पडते। भुयाराची रुंदी छोटी असून खूप लांबपर्यंत काही दिसत नव्हते। वटवाघुळांच्या भीतीने आतमध्ये जाण्याचा मोह टाळला। थोडासा अवघड असा हा दगडी पायऱ्यांचा मार्ग चढून वरती गेल्यावरती आपल्याला असे बॅरिकेड्स लावलेले दिसतात। विश्रांती घेण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे। या बॅरिकेड्स पासून वरती जाण्यासाठी सुंदर असा हा शिडी मार्ग बांधलेला आहे।
ज्यांनी हा शिडी मार्ग बांधला त्यांचे कौतुक करावेसे वाटते. त्यांच्यामुळे आपल्याला असे सुंदर गडकिल्ले बघता येतात. शिड्या जुन्या असून काही पायऱ्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे सांभाळून वरती जावे. शिडी मार्गाने वर येताच इथे जुन्या काळातील काही कलाकृती दिसतात व गडाचा मुख्य दरवाजा आपल्या दृष्टिक्षेपात येतो. दरवाजाचे बांधकाम आता शाबूत नसून जुन्या काळच्या काही नक्षीदार दगडांच्या खुणा व आठवणी आपल्याला पाहायला मिळतात. दरवाजातून आत येताच आपण गडाच्या पठारावरती येऊन पोहोचतो. त्या काळच्या वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. पाणी साठवण्यासाठी व वाहून जाण्यासाठी सुंदर असा खंदकी मार्ग केलेला आहे. त्यामुळे गडावरील पाणी गडावरच्या पाण्याच्या टाक्यात जात असावे. आशेरी गडावरून अडसूळ या किल्ल्याचे दर्शन सुद्धा आपल्याला होते व इथून पुढे जाणारा मार्ग आपल्याला पहिल्या 2 तोफांपाशी घेऊन जातो. या 2 तोफांच्या समोर आपल्याला भग्न असे राजवाड्याचे अवशेष दिसतात. राजवाड्याचा विस्तार त्या काळी मोठा असावा असे एकंदर खुणांवरून दिसते. आता मात्र काही शिल्लक नसून बरीच पडझड झाली आहे. जमिनीत असलेल्या या लाकडी ओणके रोण्याच्या भोकांवरून आपल्याला हा भव्य असा राजवाडा लाकडाने बांधलेला असावा असे वाटते. तिथून समोरच परत 3 तोफा आपले लक्ष वेधून घेतात. या तोफासुद्धा अतिशय सुंदर असून तिथून पुढे जाणारी वाट आपल्याला गडाच्या मुख्य बुरुजाकडे घेऊन जाते. गडाच्या मुख्य माथ्यावरती भगवा अतिशय दौलाने उभा आहे. त्याला बघून ऊर अभिमानाने भरून येतो. हा गडाचा शेवटचा टप्पा आहे. भगव्याला नमन करून व आजूबाजूचे सुंदर असे दृश्य मनात साठवून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. तोफांच्या बाजूलाच सुंदर असे देवीचे मंदिर एका गुहेमध्ये असून आता या ठिकाणी देवीची नवीन मूर्ती व जुनी मूर्ती दोन्ही पाहायला मिळतात. गुहेच्या भिंतींवरती वारली पेंटिंगचे सुंदर चित्रीकरण केलेले आहे. त्यामुळे आदिवासी लोककलेतील विविध चित्रे आपल्याला इथे पाहायला मिळतात व आदिवासी लोककला जिवंत होते. गुहा खूप मोठी असून साधारण 5 ते 6 माणसे गुहेमध्ये आरामात राहू शकतात. या व्यतिरिक्त गडावर पाण्याची 3 ते 4 टाकी असून त्यातील पाणी पिण्यासारखे नाही. आशेरी गडाची सुंदर आठवण घेऊन आम्ही खाली उतरायला सुरुवात केली व 1 दिवसाचा हा सुंदर ट्रेक संपवला.